नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अखेर कुणाची सत्ता येणार या आत्तापर्यंतच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये भाजपनं पुन्हा एकदा आम्हीच पिंपरी चिंचवडचे धुरंधर म्हणून दाखवून दिलं आणि दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली. 2017ला 77 जागा मिळून आपलं वर्चस्व सिद्ध करणारी भाजप 9 वर्षांनी निवडणूक लागली, आणखी त्यामध्ये 7 जागांची भर पाडून 84 नगरसेवक महापालिकेत पाठवले. अर्थात हे जे 84 नगरसेवक निवडून आले त्यामध्ये एक नाव आहे, ते म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष बापू उर्फ शत्रुघ्न काटे. अर्थात स्वतःच्या प्रचारासह सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराची मोट बांधून एवढ्या संख्येनं महापालिकेत नगरसेवक आणणं हे फार जिकिरीचं काम असतं. खरं तर त्यांच्याच कार्यकाळात यंदा भाजपच्या मागच्या आकडेवारीत 7 वाढ झाली आहे. हे अर्थातच शहराध्यक्ष पदाचं चांगलं काम याची पोचपावतीच त्यांना द्यावी लागेल. आणि अर्थातच नेमकं भाजपनं जरी या ठिकाणी 84 जागा मिळवल्या असल्या तरी अबकी बार सो पार हा जो नारा भाजपच्या सर्व नेत्यांनी दिला होता, अगदी त्यामध्ये बापूंचा देखील समावेश होता, पण ती 100 काही त्यांना गाठता आली नाही. त्यामुळे अबकी बार फुसका बार ठरला का? जर 84 निवडून आले तर मग उरलेले 41 उमेदवार का पडले? बरं, जे अपक्ष 3 उमेदवार उभे केले होते भाजप पुरस्कृत, त्यातले एकच निवडून आली आहे महिला उमेदवार, 2 का पडले? मग 43 मिळून उमेदवार का पडले? म्हणजे एकीकडे 84 जिंकले पण 43 पडले. या सगळ्याच गोष्टींची विश्लेषणात्मक चर्चा म्हणजे आजची मुलाखत आहे. आणि अर्थात मुलाखतीत माझ्यासोबत आहेत भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बापू काटे. बापूजी, आपलं पहिल्यांदा PCMC न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर खूप खूप अभिनंदन तुमचं, शुभेच्छा तुम्हाला. भाजपनं पुन्हा एकदा जी महापालिकेची सत्ता आहे ती काबीज केली. पहिल्यांदा याबद्दल अगदी छोटीशी कमेंट, काय वाटते परत दुसऱ्यांदा सत्तेत जातोय आपण? नक्कीच मनापासून आनंद होत आहे की येथील जनतेचा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंवरती मनापासून खूप विश्वास आहे. कारण जनतेला माहिती आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून काम कोण करू शकतो तर हा भारतीय जनता पार्टीच करू शकतो. आज तुम्ही पाहिलं असेल की एवढ्या मोठ्या संख्येने एवढी मेजॉरिटी आम्हाला खरं तर येथील जनतेने दिलेलं आहे. मनापासून या पिंपरी चिंचवडकर जनतेचा आभार व्यक्त करतो की जो आमच्यावरती तुम्ही विश्वास दाखवला आहे, हे विश्वास आम्ही सगळेच निश्चित भविष्यात पात्र ठरू. नक्कीच. मुळात अगदी बाबू मला असं म्हणायचं की 84 नगरसेवक निवडून आले, निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने यंदा तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया हाताळली, जास्तीत जास्त प्रचार लोकांपर्यंत अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलात. पण जे स्वप्न होतं म्हणजे अबकी बार सो पार, अगदी महेशदादांपासून तुमच्यापर्यंत, तुमच्यापासून आपले आमदार शंकर जगतापांपर्यंत सगळ्यांनी हा नारा दिला होता, पण तो नारा कुठेतरी फुसका ठरला की काय? फुसका ठरला असं म्हणता येत नाहीये. काही जागेंवरती जिथं आम्हाला वाटत होतं भरोसा, त्या जागेंवरती काही ठिकाणी मला वाटतं की आम्ही कमी पडलो. आणि त्या जर जाग्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं काही प्रभागांमध्ये तर नक्कीच आम्ही आजचा हा आकडा 100 पार केलाच असता. पण त्याचे आम्ही प्रभावाची काही कारणं शोधतोय की ज्या ताकदीचे आमचे काही उमेदवार तुम्ही जर पाहिले नावाने तर ते आज याच्यामध्ये थोडं निवडणूक हारलेले आहेत. त्यामुळं अबकी बार जो 100चा पार नारा आमचा होता, निश्चित आम्ही ज्या टार्गेटनी चाललो होतो, आम्ही आमदार महेशदादा लांडगे असतील, आमदार शंकरशेठ जगताप असतील, आमदार उमाताई, आमदार अमितजी गोरखे, आम्ही जो प्लॅनिंग केलं होतं आणि या राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी पण आम्हाला पूर्ण सपोर्ट केला होता. चंद्रकांत दादा पाटील असतील आमचे मंत्री साहेब, दादांनी पूर्ण आम्हाला सपोर्ट केला होता. आणि खास करून आपल्या पिंपरी चिंचवडवरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंचं खूप लक्ष होतं. आणि आम्ही 100 पारचा नारा पूर्ण करत असताना काही प्रभागांमध्ये थोडं आमची राजकीय गणित जे म्हणतो आपण ते थोडं चुकले असल्यामुळे खरं तर आम्ही या 15 जागांसाठी मोकलेलो आहोत. नक्कीच. म्हणजे तसं पाहिलं तर अगदी आपल्या शेजारचं जर पाहिलं तर पुणे आहे, त्यांनी पण अबकी बार सो पारचा नारा दिला होता. ते करू शकले कारण तिथेही संघटना बांधणी होती, तिथेही भाजपची ताकद, तशीच पिंपरी चिंचवडमध्ये पण होती. मग ते जर करू शकले तर तुम्ही का नाही करू शकला सगळे मिळून? पुण्याबरोबर पुण्याचे खरं तर पुण्यामध्ये 2 मंत्री आहेत आणि पूर्ण ताकद आहे तिथे पण. आणि इथं पण आपल्या आमदारांची सगळ्यांची संघटनेची ताकद आहे. काही ठिकाणी तुम्हाला म्हटलं ना की काही प्रभागांमध्ये ज्यावेळेस आम्हाला काही उमेदवार द्यायचे होते त्याच्यामध्ये जे द्यायला पाहिजे सपोर्टिंगला ती देता आली नाही, म्हणून काही 15 जागांवरती आम्हाला थांबावं लागलं. पण तरी जनतेने एवढ्या मेजॉरिटीने आम्हाला आमच्यावरती विश्वास दाखवला आहे.
त्यामुळे आम्हाला वाटत नाही की 84 आणि प्लस आमचा जो अपक्ष आलाय तोही आमचाच आहे. त्यामुळे 85 सीट आमच्या चांगल्या प्रमाणात. नक्कीच. मला आणखी एक असं विचारायचं होतं की जेवढे तुमचे उमेदवार पडलेत म्हणजे 43, हा आकडा जो आहे ना, एवढेच उमेदवार इतर पक्षांचे मिळून निवडून आले. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे 37 आणि शिवसेनेचे 6, अपक्ष तर तुमचाच म्हणते त्यामुळे सोडूनच द्या. मग 43 जण जे आहेत, तर हा जो 43चा आकडा आहे तो निश्चितच आत्ता जेवढे निवडून आले त्याच्यापेक्षा निम्म्याचा आहे. तर हे का पडले याचं विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात, शहराध्यक्षांना त्याला अर्थातच तुम्ही तीही जबाबदारी घेतलेली असेल. जसं आनंद आहे की 84 निवडून आले, तसं दुःखही होते, अरे आपल्या जवळची माणसं गेली. उदाहरणार्थ महापौर आपले पडतात, माई ढोरे अगदी त्यांचा पराभव झालाय, तिकडे मोरेश्वर शेडगे यांचा पराभव झालाय, चंद्रकांत नखाते यांच्यासारख्या उमेदवारांचा पराभव झालाय, सचिन चिंचवडे यांचा पराभव झालाय, नामदेव ढाके, अशी कितीतरी नावं घेता येतील. तर ही माणसं ज्यांना तुम्ही तिकीटं दिली होती, म्हणजे रिपीट परत त्यांना केलं होतं, तसं पाहिलं तर एकूण रिपीट आपण जे काही केले त्यामधले 30 जण निवडून आले. हो. मग यांच्या बाबतीत असं काय घडलं की त्यांना तिकीट मिळून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जिंकून आणता आलं नाही? नाही, प्रत्येक ठिकाणची गणितं वेगळी आहेत. जसं तुम्ही सांगितलं की आमच्या माई ढोरे, माजी महापौर, नामदेवजी ढाके, सचिनजी चिंचवडे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वरजी शेडगे, ही जी आमची काही ताकदीचे उमेदवार पडलेत, खरं या पराभवाची कारणं आम्ही शोधतोय. कारण आम्हाला वाटलंच नव्हतं की तो आमच्या सर्वेमध्ये तो प्रभाग आम्ही पकडून चाललो होतो. पण तेथील काही बेरजेचं राजकारण करताना यांची काही गडबड झाली का, त्यांच्याबरोबर पाठीमागे जे संघटनेतली काही लोक आहेत का, कुणी यांच्या विरोधात काही काम केले का. खरं तर या सगळ्याचा आम्ही एक रिपोर्ट तयार करतोय, तो परिषदेकडे देणार आहोत. नक्कीच पराभवाची कारणं आम्ही शोधणार आहोत. 85 आमचे जरी या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले, वन साईड सत्ता आमच्याकडे जरी आली, पण जे आमचे जवळचे जे ताकदीचे उमेदवार पडले ते मनाला चटका लावून देणारे आहेत. त्यामुळे पराभवाची जेवढी काही कारणं आहेत ते आम्ही शोधतोय. निश्चित याच्यातून जे काय झालं असेल, आणि अध्यक्ष या नात्याने संघटना आम्ही 7 महिन्यापासून खूप चांगल्या बांधलेल्या आहेत. ग्राउंड लेवलला काय झालं आहे याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे काही लोक बरोबर असतील काही करण्यामध्ये, तर निश्चित प्रदेशाला कळवलं जाईल आणि त्यांच्याही वरती भविष्यात कारवाई करणार आहोत. बरं, म्हणजे निश्चितपणे काहीतरी घडलंय एवढं तुम्ही आता ह्याच्यातनं सुतोवाच करताय, एवढं नक्की. बरं, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता भाजपनं तसं पाहिलं तर 10 प्रभागांमध्ये 4 पैकी 4 म्हणजे क्लीन स्वीप, 4 पैकी 4 जागा मारल्या, त्याबद्दल वादच नाही. म्हणजे 40 नगरसेवक 10 प्रभागातून निवडून आणणे एक हाती, हा जोक नाहीये. मग तसं तुम्ही अगदी म्हणजे 2, 3, 4, 6, 11 हे भोसरीतले प्रभाग आले, 10, 15 पिंपरीतला आला, आणि आता चिंचवड म्हणलं तर 25, 26, 29. तर तुम्ही इथे क्लीन स्वीप मारला, प्रश्नच नाही. म्हणजे अगदी भोसरीत 35 जागा आत्ता विजयापर्यंत तुम्ही आणल्यात, महेशदादांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काही काम केलं. पिंपरी चिंचवडमध्ये पण 28 पैकी 13 जागा तुम्ही जिंकल्यात. आणि आता आपल्या ह्या चिंचवड मतदारसंघात म्हटलं तर आमदार शक्तिकांत जगताप तुम्ही सगळे मिळून एकूण 36 जागा तुम्ही आणल्या. पण मला असं म्हणायचं, याच्यात जर फोकस पाहिला आपण तर पिंपरीवरचा जो फोकस आहे तो कमी पडला की काय? उदाहरणार्थ त्यामध्ये जर आपण पाहिलं 20 आणि 21 ह्या 2 प्रभागांना आपण धरून चालू की जिथं भाजपला भोपळा देखील फोडता आलेला नाही अशी परिस्थिती आहे. तर तसं का घडलं, काय या 2 प्रभागांमध्ये सांगता येईल? नाही, सुरुवातीपासून आम्ही पाहत होतो की पिंपरी मतदारसंघामध्ये 15, 14, 19चा काही पार्ट, 21, 20 आणि 30 याची जे आकडेवारीची गणितं पाहिली, तेथील मतदार आणि त्याची काही राजकीय गणितं याच्यामध्ये बराच वेळा आम्ही समेट काढवायचा प्रयत्न केला. त्यामुळे 21चा हे आमचा पॅनल बऱ्यापैकी गेला. 20मध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न केला, जसं सांगितल्याप्रमाणे की आम्ही तिथे प्लॅनिंग करत असताना काही निगेटिव्हिटी तयार झाली आणि जे ताकदीचे उमेदवार आमच्याबरोबर यायला पाहिजे नव्हते आमचीच, ते थोडे लढण्यास असमर्थता दाखवली. आणि म्हणून आम्ही तिथे 20चा पॅनल आमचा थोडाफार गेला. ताकद तर पूर्व होती भारतीय जनता पार्टीची. 30मध्ये सुद्धा तो मतदार जो वोटर आहे तो बऱ्यापैकी जिथं खूप दिवस आम्ही काम करतोय भारतीय जनता पार्टीचं, पण तो वोटर आमच्याबरोबर नसताना पण तिथे संजय काटे जे आहे, आमचे नाना काटे आहेत, ते विजय झालेले आहेत. 14-15मध्ये पण 14चा पॅनलमध्ये करत असताना तिथे थोडे राजकीय गणित असताना काही आम्ही मिक्स करण्याचा प्रयत्न केला. तो आमचा थोडासा त्याचा प्लॅनिंग फेल ठरला आणि 15मध्ये क्लीन स्वीप आम्हाला मिळाली. 19मध्ये आमच्या 3 सीटा आलेली आहेत. आमच्या जसे ते गावडे तर 21 मतांनी गेलेले उमेदवार आहेत. तिथेही काही बंडखोरी झाल्यामुळे तो विषय झालेला आहे. त्यामुळं मग अशी बंडखोरी जिथं झालेली आहे आता ते म्हणजे किंवा आपण म्हणतो की आपल्याच स्वगृहातलेच काही जणांनी काही आपल्याला अडचणीत आणलं असेल पक्षाला, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल का? नक्कीच कारवाई केली जाणार आहे. मी पहिले तुम्हाला सांगतो की जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की काही पक्षविरोधी काम झाले त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाणार आहे.
बापू, प्रभाग क्रमांक 21 आपण त्याच्यावर थोडंसं एक फोकस करूयात. खरं तर 21चा प्रभाग जो आहे, मागच्या वेळी एकच उमेदवार निवडून आले होते, संदीप वाघेरे अर्थात. यावेळी जी काही गणित राजकीय समीकरणं बसली नाहीत तुमची सगळी, आणि मग त्यांनी थेट राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, आणि त्याच्यामुळे त्यांना एक बळ पण दिलं. खरं म्हणजे असं म्हणतोय की त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की मी एकटा पॅनल निवडून आणीन, आणि त्यांनी त्याप्रमाणे करून दाखवलं. म्हणजे एक माणूस आपण गमावला, त्यामुळे आपण अख्खा प्रभाग गमावला असं वाटत नाही का? नाही, असं नाही आहे. मागच्या वेळेस सुद्धा तिथं एकच सीट आपलं होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, तिथं मिक्स वोटर आहेत, आणि मिक्स वोटरबरोबर ज्यांचा प्रवेश या पक्षामध्ये आम्ही करून घेतला आपल्या, त्याच्यामध्ये संजय वगैरे पाटील असतील, माजी उपमहापौर प्रभाकरजी वगैरे असेल, यांना एकच जागा दोघांना लढवली मिळाली. आणि ते लढवत असताना जे काही राजकीय गणितं बसायला पाहिजे होती ती बसली त्या प्रभागामध्ये. त्यामुळे असं नाही की समोरच्याने सांगितलं म्हणून पॅनल आला, तिथला वोटर आणि तो त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन झाले नाही. कारण तुम्ही जर पाहिलं त्याची रचना, तर थोडं राजकीय गणित करत असताना 2 पार्टमध्ये तो भाग विभागला जातो. एक थोडा मराठी माणूस आणि थोडा एक सिंधी माणूस. याच्यामध्ये जे उमेदवारी द्यायला पाहिजे होती ती उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे तो आमचा प्रभाग हातातनं गेलेला आहे. त्यामुळं जरी ते इकडे असते पहिले, तरी मागच्या सुद्धा ते एकच आले होते, आणि आत्ताही त्यांनी त्यांची डबल ताकद मिळाल्यामुळं, आणि जे आमच्या ताकदीची उमेदवारांनी ताकद लावल्या पाहिजे ती ताकद मिळाली नाही. त्यामुळे आमचा प्रभाव गमावा लागला खरं तर आम्हाला. बरं, आता आपण प्रभाग क्रमांक 24 मध्ये येऊयात. तर प्रभाग क्रमांक 24 कडे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्याचं कारण होतं की त्या ठिकाणी खासदार पुत्र उभे होते, आणि त्यांच्यावरच उमेदवार होते आपले भाजपचे सिद्धेश्वर बारणे, ज्यांच्या मातोश्री 1-2दा नव्हे 3 वेळा निवडून आलेले आहेत, अर्थात भाजपच्याच त्या. पण मग पुरस्कृत होत्या मागच्या वेळी त्या. तर पण प्रश्न असा उरतो की त्या ठिकाणी जेव्हा विश्वजित बारणे विरुद्ध सिद्धेश्वर बारणे अशी लढत झाली, त्या लढतीमध्ये असं नेमकं काय घडलं की सिद्धेश्वर बारणे यांना पराभव स्वीकारावा लागला? नाही, तिथे लास्ट मोमेंटपर्यंत आहे ना, तिथे देत असताना खरं तर आमची एबी फॉर्म तिथे चुकले गेले, आमच्या यांच्याकडनं लेट भरले गेले. त्यामुळे त्यांना 3 जणांना उमेदवारी देता आली नाही, आणि सिद्धेश्वर बारणे यांचा एक एबी फॉर्म गेला वेळेत. बरोबर. म्हणून सिद्धेश्वर बारणे हे पक्षाचे उमेदवार झाले, आणि त्यांच्याबरोबर आम्ही पुरस्कृत म्हणून दिले, आणि 3घांची चिन्ह वेगळी गेली. म्हणजे पॅनल टू पॅनल जे खरं काम व्हायला पाहिजे होतं ते ह्या चुकीमुळे ते झालं नाही. म्हणून तुम्ही तिथे पहा, फक्त एकच आमचा अपक्ष शालिनीताई गुजर या ठिकाणी आले, आणि तिथे तो खासदारांचा आणि सिद्धेश्वर बारण्यांचा घरचा प्रभाग फाईट झाली. पण फाईट होता असं शेवटी मतदार राजा आहे. याच्यामध्ये काही गणित 3 क्लब न झाल्यामुळे, म्हणजे 3 वेगळे आणि एक पक्षाचा उमेदवार असं पुरस्कृत केल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली, कारण 4 चिन्ह वेगळे झाले. बरोबर. त्यामुळे जे समोर लोकांच्या पुढं प्रेझेंट व्हायचं होतं ते झालं नाही. त्यामुळे खरं तर सिद्धेश्वर बारणे यांचा पराभव झालेला आहे, आणि तिथे आमचं एकच सीट जे शांताई गुजरताई आहेत त्यांचं आलेलं आहे. बरं, खरं तर आता त्याच प्रभागामध्ये आपण पाहूयात. आणखी महत्त्वाचं म्हणजे जे आता आपण अपक्ष म्हणून पुरस्कृत केले आपण जे उमेदवार, त्याच्यामध्ये करिश्मा बारणे होत्या, गणेश गुजर होते, आणि शालिनीताई गुजर. त्या आता निवडून आल्या, त्यांच्याबद्दल काही बोलायलाच नको. त्यांच्या कपाटात भरभरून मतं त्यांना मिळाली. खरं म्हणजे त्यांच्या घराण्यात 6वी निवडणूक होती. याच्या आधी त्यांचे सासरे तुकाराम पवार 3 वेळा त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला, 12-17ला यांना स्वीकारावा लागला, आणि यावेळी त्या निवडून आल्या. आपण ज्या 2 जागा दिल्या आहेत, म्हणजे माया बारणे यांच्या विरोधात करिश्मा बारणे आणि गणेश गुजर, जे नितीन बारणे जे ऑलरेडी तिथे नगरसेवक शिवसेनेकडून निवडून येतात, त्यांच्या विरोधात दिले आपण. जर आपण गणेश गुजर यांचा आता विचार केला, तर गणेश गुजर 2017ला तुम्हीच त्यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी पण ते पडले होते. त्यावेळी त्यांना जी मतं मिळाली होती, तर त्याही पेक्षा आता कमी मतं मिळालेली आहेत. 425 मतं कमी मिळालेली आहेत. मग त्यावेळी जो उमेदवार समोरचा 2दा निवडून आलेला आहे आणि तो टफ उमेदवार आहे, अशा उमेदवाराच्या समोर आपण उमेदवार देताना मग का नाही विचार केला गेला की त्या ठिकाणी आणखी तगडा उमेदवार द्यायला पाहिजे म्हणून? का त्यात पण काही खेळ आहेत? म्हणजे जी काही युती तुटली त्याला धरून अनुषंगानं काहीतरी या 2 जागा फिट करायच्यात पुढून, असं नेमकं काय आहे? नाही, असं नाहीये. तिथे पण आमच्या करिश्माताई बारणे होत्या, ज्या मायाताई बारणेंच्या विरोधात होत्या. मायाताईंचं अगोदरच त्या सिटिंग मेंबर आहेत. आमच्या करिश्माताईंनी काम खूप चांगलं केलं. 5 वर्षापासून ते मेहनत घेतात, महिलांमध्ये जाऊन काम करण्याची संधी दिली. खूप बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं. गणेश गुजर तुम्ही सांगितलं मागच्या 17ला होते, ते पब्लिकच्या टचमध्ये होते. मी तुम्हाला सांगितलं ना, या सगळ्या प्रभागाची जी रचना तुम्ही पाहिली, तर याच्यामध्ये ज्यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली, त्यामुळे त्यांची ताकद वाढली. आणि आमचे जे उमेदवार होते त्याच्यामध्ये
हे कन्फ्युजन झालं की 3 वेगळे चिन्ह आणि एक वेगळ्या चिन्हावरती, म्हणजे जो पॅनल टू पॅनल प्रचार व्हायला पाहिजे तो झाला नाही. म्हणून खरं तर ही आता जी वेळ आली त्यामुळे, नाहीतर असं काही नाही आहे. सिद्धेश्वर बारणे हे आमचे ताकदीचे उमेदवार आहेत. गणेश बारण्यांचं काम चांगलं आहे, गणेश गुजरांचं काम चांगलं आहे, करिश्माताईंचं पण काम चांगलं आहे आणि शालिनीताईंचं पण काम चांगलं होतं. फक्त ह्या गडबडीमुळे खरं तर तो पॅनल आमच्या हातातून गेलेला आहे. अच्छा, बरं. आणखी आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये जाऊ आपण. अर्थात भोसरीतला तो येतो. प्रभाग क्रमांक 9 ना आपल्याला 2017ला जिंकता आला ना आत्ताही जिंकता आला. ॲक्च्युली प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपला असे कुठले उमेदवारच मिळत नाहीत की किमान त्या ठिकाणी एखादा तरी उमेदवार निवडून येईल. गेल्या 9 वर्षात आपल्याला तो निवडून आणता आला नाही. आता या ठिकाणी आपण 2 प्रयत्न केले. कमलेश वाळके भले ते आरपी असते पण कमळ चिन्हावर लढले. काँग्रेसमधनं आयात करून सद्गुरू कदमांना तिकीट देऊन त्या ठिकाणी उभं पण केलं आपण, पण दोघंही पडले. तिथला वोटरचे जर कॅल्क्युलेशन केलं आपण, तर वोटर जो आहे तो थोडा भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जाणारा वोटर नाही आहे. त्यातला काही भाग तर तिथे पाहिले की जातीचे समीकरण होतात आणि जातीच्या समीकरणामुळे तो भाग जो 9 नंबर प्रभाग आहे वारंवार दुसरी टर्म आहे तो आमच्याकडे येत नाही आहे. पण भविष्यात आम्ही जास्त काम तिथं करणार आहोत. आम्ही काही तिथे ग्राउंड लेवलला भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये कशी रुजवली जाईल हे खरी पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की जातीच्या राजकारणामुळे खरं तर 9 नंबरचा प्रभाग आमच्याकडे जातोय. बरं, आता आपण प्रभाग क्रमांक 28 मध्ये येऊया. म्हणजे ज्या प्रभागामध्ये अशी चर्चा होती की अरे इथं काही साठलोटं काय आहे की काय वगैरे म्हणून, अर्थात ते मागच्या वेळी तुम्ही डिनाय केलीत आणि आता तर निकालातून सिद्धच झालं की तसं काही नव्हतंच म्हणून, पण तरी देखील तुम्ही तिघही निवडून आला. आणि अर्थात तुमचं खरं म्हणजे अभिनंदन. अगदी 17,589 तुम्ही इतकी मतं घेतली जी 14,138 होती मागच्या वेळी. म्हणजे 3,451 लीड तुम्हाला जास्त मिळाली. यावेळी चांगली मतांमध्ये वाढ झाली. पण आपण निवडून येतोय, आपल्यासोबतचे 2 सहकारी निवडून येतात आणि एक सहकारी मात्र आपला जातोय. तर याचं दुःख कुठेतरी, कारण की पॅनेल येणं म्हणजे आता 11 प्रभाग निवडून आले असते एकूण 10 पैकी 10 जे आपण म्हणतो, म्हणजे 10 पैकी 11 झाले असते, 4 पैकी 4. नाही, प्रयत्न खूप केला चौथ्या उमेदवारासाठी, पण चौथा उमेदवार आमचा थोडा कमी जनसंपर्कवाला होता, पण चांगली फाईट त्या उमेदवारांनी पण दिलेली आहे. आणि भविष्यात पुढच्या वेळेस नक्कीच 4 होतील, त्यामध्ये मनामध्ये काही शंका कोणी आणू नका. आणि ह्या प्रभागाची रचना पाहिली पुढच्या वेळेस म्हणजे तुम्ही 2031 म्हणताय काय, पुढच्या वेळेस पुढच्या टर्ममध्ये होऊ शकतं. अच्छा, म्हणजे त्यावेळी त्यात म्हणजे बापू असतील ना, म्हणजे शेवटी पक्ष त्यावेळेस काय निर्णय देईल तो मान्य असेल. या प्रभागावरती काम करत असताना प्रामुख्याने 4ही उमेदवार बरोबर घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जो तुम्ही सांगितलं की चौथा उमेदवार हा आमचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 15 दिवसाचा उमेदवार होता आमचा, बरोबर, तरी खूप लोकांपर्यंत पोहोचला. काम करण्याची संधी त्या आमच्या उमेदवारांना मिळाली आणि त्याच्यातनं तो कमी वेळ मिळाल्यामुळं खरं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला पोहोचता नाही आलं. तर हीच जर वेळ कधीच 5-6 महिन्या अगोदरची असती तर याच्यामध्ये खूप बदल घडला असता. नक्कीच. कारण की तुम्ही तर तुमच्या आणि जो नेरेटिव्ह पसरवला होता, खरं तर असा नेरेटिव्ह आमच्याकडे नाही आहे, फेक नेरेटिव्ह. आणि असं काही कुठं हे नव्हतं आमच्यामध्ये. जे काय समोर पक्षीय म्हणून आम्ही सगळेजण लढत होतो आणि भारतीय जनता पार्टीचा एक अध्यक्ष म्हणून या भागामध्ये मी काम करतो आणि येथील जनतेला पण माझ्यावरती विश्वास आहे. म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आता यावेळेस पण माझं एवढं लीड वाढलं आहे, कारण जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन ही भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत जाते. इथे जो वर्ग आहे, जो आम्ही संघटना म्हणून मान्य केलेली आहे, ती भारतीय जनता पार्टीची खूप चांगली आहे आणि भविष्यातही अशी करत राहणार आहे. त्यामुळं आजचा जो रिझल्ट आहे 3-1चा, तो भविष्यातही तो चौथा जो रिझल्ट आहे तो आमचा उमेदवारच स्वतःहून थोडा त्याला कालावधी खूप कमी मिळाला लोकांपर्यंत जाण्याचा. जर अगोदर असतं तर खूप मोठा विषय याच्यामध्ये झाला असता. नक्कीच बापू, आत्ताची आपण सगळी चर्चा केली त्यात कुठेतरी एक 10 उमेदवार नक्कीच निवडून आले असते आणि हा जो आकडा आहे तो 94-95 पर्यंत गेला असता. अर्थातच त्याचं क्रेडिटही शहर अध्यक्ष म्हणून तुम्हाला मिळालं असतंच, पुन्हा भाजपची पण या ठिकाणी अर्थातच संख्या पण वाढली असती. तर ते उमेदवार पडण्यामागचं कारण मला अगदी एका वाक्यात जर तुम्ही असं सांगू शकाल की आमचे उमेदवार का पडले याची म्हणजे नेमकी कारण काय? नाही, ताकदीचे उमेदवार जे पडले नाही याचं दुःख आम्हाला पण खूप आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं याच्या पराभवाची कारणं मी पाहतोय. एक तर ते स्वतः ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलेत, किंवा ग्राउंड लेवलचा जो अंडरकरंट त्यांच्या विषयात आहे माहिती नाही, किंवा आपल्या संघटनेमधून किंवा आपल्या पक्षातून कोणी काय त्यांच्या बरोबरच्या पॅनलच्या लोकांनी काय वेगळं काय केलंय का, या सगळ्याचा अहवाल आम्ही बनवतोय. आणि अहवालात जर खरंच कोण दोषी असेल, कोणी पण असो, मग त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. कारण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष, हा संघटनेवर चालणारा पक्ष आहे, हा कोणी व्यक्तीवर चालणारा पक्ष नाही आहे, हा संघटनेवर चालणारा पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणं ठरलेली आहेत. आणि त्यामुळं उमेदवार हा कोणी पण असू द्या, जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही आहे तोपर्यंत या पक्षामध्ये वाद असतो.
पण उमेदवारी मिळाल्यानंतर आपोआप जेवढे संघटनेमध्ये जे पक्षी असतात ते काम करतात. तर मला असं वाटतं की याच्या मागची कारणं आम्ही शोधतोय आणि लवकर त्याचा अहवाल बनवून आम्ही प्रदेशाकडे देणार आहोत. बर बापू, आता आकड्यांवर खूप चर्चा झाली, विश्लेषण झालं. आता थोडंसं आपण आपल्या बाकीच्या मूळ मुद्द्यांकडे येऊयात. ते म्हणजे एक थोडंसं एक प्रचाराचा फक्त एक भाग घेतो. अजितदादांनी अक्षरशः रान पेटवलं होतं, म्हणजे भाजपला सळो की पळो करून सोडलं होतं आणि आता असं वाटलं की नाही बाबा, आता काही खरं नाही, राष्ट्रवादी फुल फाईटमध्ये आहे. पण त्या ठिकाणी देवाभाऊंची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी अगदी शांतपणे की अजिबात काही रागवू नका, आपण जी कामं केली ती सांगा. त्या एका सभेचा इफेक्ट एवढा पडला की पुन्हा अजितदादांचे काटे गोल 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 फिरून परत 36 ते 37 पर्यंत येऊन थांबले. नक्कीच त्या सभेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंनी जो या शहराला मेसेज द्यायचा आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत, तुम्ही जर त्यांची पूर्ण सभा किंवा त्यांचं पूर्ण स्पीच तुम्ही ऐकलं, त्याच्यामध्ये खूप काही मेट्रो शहरापासून रिव्हरफ्रंटपर्यंत आरोग्य व्यवस्था, तुमची शिक्षण व्यवस्था, या सगळ्या गोष्टी या शहरासाठी काय भविष्यात देऊ शकतो असं देवेंद्र भाऊंनी सांगून गेल्यानंतर शहरात त्या दिवशीच वातावरण फिरलं आणि येथील जनतेचा आदरणीय देवेंद्र भाऊंवरती खूप विश्वास आहे. मग ते आरोप प्रत्यारोपांचं काय? शेवटी निवडणूक म्हटलं की आरोप असतात, आरोप होणार हे आम्हाला पण माहिती होतं, पण आमचं सगळ्यांचं या आरोपांचं उत्तर फक्त विकास कामातूनच होतं. आणि तुम्ही मागच्या मुलाखतीत पण म्हणाला होतात की बाबा आरोप तर होतच राहतात, पण त्याला जर उत्तर देत बसलो तर मग विकासाचं काय बोलणार. अर्थात आता आणखी थोडंसं पुढे येत. कालच तुमची पत्रकार परिषद झाली आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडलीत आणि आत्ताच तुम्ही म्हणाल की आम्ही जे कोणी दोषी असतील आमच्या पक्षातले का असे ना, तर आम्ही 100% त्याच्यावर कारवाई करणार आणि अहवाल पाठवणार वगैरे. प्रश्न असा पुन्हा उरतो की आता विकासाचं काय? कारण की आता निवडून आलो, जल्लोष झाला, सगळं झालं. म्हणजे माझं तर असं मत आहे, एक पत्रकार म्हणून मला विचारलं तर आता निवडून आलात ना, आता कामाला लागा. बरोबर. कारण की ही जनतेची निवडणूक होती आणि आता जनतेसाठी कामं करायची आहेत आपल्याला. तर अशा वेळी पहिल्यांदा आता काय करावं लागेल? कोणती कामं आता आपल्या दृष्टिक्षेपात आहेत जी पहिल्यांदा आपण हाती घेणार आहात? हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, हे शहर झाले 35 लाख लोकसंख्येचं. 2022 ते 2026 या कालखंडामध्ये 4 वर्ष या शहराला जी नगरसेवकांची बॉडी हवी ती बॉडीच नव्हती. 4 वर्ष ऑलरेडी आपण ही सगळी कामं लेट होत चालेल. तुम्हाला मी पहिले सांगितलं, या शहराची ग्रोथ पण खूप फास्ट आहे. म्हणजे हायेस्ट या शहरामध्ये, म्हणजे पूर्ण देशामध्ये ग्रोईंग सिटी असेल तर आपली PCMC. आणि यासाठी सगळ्यात पहिली मूलभूत गरज आहे पाण्याची. पाणी व्यवस्थेवरती आपल्याला पटकन काम करावं लागेल. अरे पण काल तर तुम्ही असं काहीतरी म्हणालात, असं काहीतरी माध्यमांनी छापलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की शहराध्यक्ष म्हणतात की नाही, पाणी आम्हाला तेवढं म्हणजे 24 तास पुरवता येणार नाही किंवा दिवसाआड पाणी पुरवठा, काय ते त्याबद्दल तुम्ही बोला. याची वस्तुस्थिती मी खरं तर काल सांगितली, त्याची चुकीची बातमी केली गेली. मी त्यांना काल सांगत होतो की त्यांनी मला प्रश्न विचारला की शहरामध्ये दररोज पाणी देता येईल का? जसं माननीय अजितदादांनी सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्ता येईल तर आम्ही दररोज पाणी देऊ. तर मी त्यांना सांगितलं की सद्यस्थितीत म्हणजे मग त्यांनी तर मेट्रो पण सांगितली की आम्ही मोफत देऊ म्हणून. खरं म्हणजे असं वाटत नाही बाबू, खरं म्हणजे राष्ट्रवादी आली असती तर लोकांच मुकली मेट्रोतल्या मोफत प्रवासाला. तुम्हाला काय वाटतं? याचं उत्तर देवेंद्र भाऊंनी दिलेलं आहे, या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी. एवढा मी मोठा नाही आहे की त्यांनी दिलेल्या याला मी उत्तर देण्याबद्दल. मी माझ्या लेवलचं सांगतो, या शहर लेवलला जे पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला की काल पाणी याचा जो विषय सांगितला, याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सद्य परिस्थितीमध्ये आपण ज्या भामा आणि आंध्र डॅममधनं आत्तापर्यंत आपल्या 80 मिली पाणी गेलं आहे. याच्यामध्ये भामा आस्कर डॅममधून आत्तापर्यंत पाईपलाईनचं काम 65% झालं आहे, जॅकवेलचं काम 95% झालेलं आहे आणि चिखली या ठिकाणी फिल्ट्रेशन जो प्लांट आहे त्याचं 80% काम झालेलं आहे. हे 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे आपल्याला 165 पाणी MLD येण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस पूर्ण पाणी आपल्याकडे येईल त्यावेळेस या शहराला आपण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यावेळेस महापौर इथे बसेल तर नक्कीच आम्ही दररोज पाणी द्यायचा विचार करणार आहोत. कारण जे की 4 वर्ष याच्यामध्ये काही प्रशासन करता आले नाही, तर आमचा प्रयत्न असा आहे की या शहराला दररोज पाणी मिळालं पाहिजे. हे दोन्ही म्हणजे 80 MLD आता येते, 165 MLD ज्यावेळेस आपल्याकडे पाणी येईल त्यावेळेस शहरात दररोज पाणी पुरवठा होईल. याच्यासाठी 3 ते 4 महिने कालावधी लागेल, ही मी त्यांना काल सांगितलं होतं. आणि भविष्यातही टाटा डॅमसारख्या ठिकाणी आपल्याला पाणी घ्यावं लागेल, कारण येणाऱ्या 10 वर्षामध्ये किमान या शहराची लोकसंख्या आणखीन 35 लाख होऊ शकते. म्हणजे साधारण 70 लाख लोकसंख्येचं हे शहर भविष्यातलं होऊ शकतं. त्याच्या दृष्टिकोनातून किती या शहराला पाणी MLD लागू शकतं याचे रिसोर्स तयार करून आपल्याला पाणी द्यावं लागेल. त्यामुळे सगळ्यात जास्त पहिला भारतीय जनता पार्टीचा फोकस असेल की येत्या 4 महिन्यामध्ये दररोज लोकांना पाणी मिळालं पाहिजे, प्रेशरनी पाणी मिळालं पाहिजे आणि भविष्यातले स्रोत निर्माण करून टाटा डॅममधनं सारखं पाण्याची मंजुरी घेऊन या शहरासाठी मुबलक पाणी पुरवून देणं हा पहिला अजेंड्यावरचा विषय असेल तर भारतीय जनता पार्टीचा. येत्या 3-4 महिन्यात
रोज पाणी मिळेल असं? नक्कीच या 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस भामा डॅम मधनं जे 165 MLD जेव्हा ते सगळा तो साठा येईल तेव्हा. Yes. बर बापू, आता चर्चा अर्थातच 22 तारखेला सोडत आहे महापौर पदाच्या आरक्षणाची. काय सांगता येईल, कोणी क्लेम केलाय? शहराध्यक्षांपासून सगळ्यांनीच कसं काय? आरक्षण सोडत काय होते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बर. आरक्षण सोडत आल्यानंतर खरं तर विषय घेतला पाहिजे. आणि शेवटी भारतीय जनता पार्टीची आमची कोर कमिटी आहे महाराष्ट्र प्रदेशाची, याच्यामध्ये शेवटी पक्ष जे ठरवेल तेच होणार आहे. तरी एक कुठेतरी एक क्लेम नाहीये का शहराध्यक्ष पदावर खुश आहात? नाही, असं नाही, क्लेम नाहीये. पण शेवटी पार्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करेल आणि योग्य त्या माणसाला देतील न्याय. बर. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, अगदी मी शेवटाकडे येतो. खरं तर आत्ता भाजप समोर काय आव्हान आहे, तर आत्ताच तुम्ही सांगितलं, एकतर पाणी देणं, ट्रॅफिकची समस्या प्रचंड आहे. दुसरी गोष्ट जे DP म्हणजे विकसित पण अजून आरक्षणच तो विषय आहे, त्या संदर्भामधल्या त्या जागा सोडून तिथं काय जे बाकीचे ठरलेलं अलॉटमेंट आहे त्याप्रमाणे करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शहरामध्ये आत्ता प्रचंड प्रदूषण होतं आहे, एक तो हवा प्रदूषण असेल किंवा आणखी काय, तर तो प्रदूषण कंट्रोलमध्ये कसं आणणं. तर यासाठी भाजपचा काय प्लॅन आहे आता, फ्युचरमध्ये आपण काय करणार? नक्कीच एकदम चांगला प्रश्न आहे तुमचा शेवटचा, की शहराची गरज काय आज. शहर तुम्ही पाहिलं की या शहरामध्ये खरं तर 3 नद्या वाहतात. त्याच्यामध्ये मुळा, पवना आणि इंद्रायणी. याची रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, नदी सुधार प्रकल्प होणं गरजेचं आहे. त्याच्यातनं तुम्ही पाहिलं तर 100% ट्रीट केलेलं पाणी म्हणजे STP प्लॅन्ट उभे करावं लागतील, एक सुंदर लँडस्केप करावं लागेल. लँडस्केपबरोबर ज्या बेसिक ॲमिनिटीज आहेत त्या आपण खरं तर रिव्हर फ्रंटला दिल्या पाहिजे. ज्यावेळेस 100% ट्रीट केलेलं पाणी नदीमध्ये जाऊन तो प्रदूषण बऱ्यापैकी तुमचं कमी होईल, लँडस्केप चांगलं होईल, त्यावेळेस तुम्ही म्हटलं की वातावरण निर्मिती चांगलं होईल. आणि त्याच्यामध्ये इंडियन पेड जर आपण लावली, जी देशी झाडं आहेत, ते आता तुम्ही पाहिलं की माझ्यासारख्या प्रभागामध्ये मी 16,000 झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये 90% झाडं ही देशी आहेत. वड असेल, पिंपळ असेल, आज ती तुम्ही पहा ऑक्सिजन देणारी झाडं आहेत ही सगळी. बरोबर. तर हे प्रदूषण कमी होण्यासाठी ज्यावेळेस सुंदर लँडस्केप या शहरामध्ये होत असतं, त्यावेळेस हवेची गुणवत्ता घेतली जाते, ती निश्चित याच्यातनं चेंज होईल. त्यामुळे फ्युचरमध्ये रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, सुंदर लँडस्केप, त्याच्याबरोबर जे पर्यावरणासाठी जे पूरक ज्या ओपन जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही झाडांचं प्लॅन करता येईल. दुसरं प्लॉट म्हणजे तुम्ही पहिला एक विषय सांगितलं की या शहरामध्ये वाढती लोकसंख्येमुळे ट्रॅफिक इश्यू खूप होत चालला आहे. याच्यामध्ये काही चौक जे असतील ते सिग्नल फ्री करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल, काही ठिकाणी अंडरपास करावं लागेल, काही ठिकाणी सबवे करावं लागतील. त्यानंतर मेट्रोचं जाळं आपल्याला वाढवावं लागेल. तुम्ही पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये 4थ्या DPRमध्ये मेट्रो सेंट्रल लेवलपर्यंत DPR गेलेला आहे. तो जो रूट झाला आत्ताचा, जो शिवाजीनगर ते आत्ता महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचे निगडीपर्यंत काम चालू आहे. 4थ्या DPRमध्ये निगडी ते रावेत मुकाई चौक, रावेत मुकाई चौक ते वाकड ते कसपडीवची चौक मार्गे, पिंपळे सौदागर मार्गे, नाशिक फाटा, भोसरी MIDC आणि चाका MIDC हा 42 किलोमीटरचा रूट आहे. हा तर खरं नागरिकांसाठी एक पर्यायी ठरणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकल ट्रान्सपोर्ट सुधारलं पाहिजे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न पूर्ण करणार आहोत. जो ट्रॅफिक इश्यू होत चालला आहे, मी तुम्हाला सांगितले काही चौकांमध्ये जिथं बॉटलनेक होतो तिथं लेफ्ट टर्न फ्री करून, काही ठिकाणी अंडरपासेस करून, काही ठिकाणी इलिव्हेटेड मार्ग म्हणजे काही ठिकाणी जो काही पॅच पकडला शहरामध्ये जो ट्रॅफिक इश्यू असतो तिथं डायरेक्ट फ्लायओव्हरने, जसा ईस्टर्न फ्रीवे सारखा आहे तसा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही ठिकाणी ईस्टर्न फ्रीवेसारखे फ्री आहे आपण इलिव्हेटेड मार्ग करावं लागतील. या सगळ्याचं प्लॅनिंग खरं तर भारतीय जनता पार्टी करणार आहेत. याच्याबरोबर आरोग्य व्यवस्था, याच्याबरोबर शिक्षण व्यवस्था, ज्या मेडिकल फॅसिलिटी आपल्याला द्यायच्या आहेत त्याच्याकडेही आपण पाहणार आहोत. त्यामुळं आता एवढ्या मेजॉरिटीने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यानंतर आमचं पहिलं काम काय असेल तर ह्या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या लागणाऱ्या गोष्टींकडं त्यांचा फोकस करून लवकरात लवकर ही सगळे कामं कशी मार्गी लागतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. मग पोत अगदी शेवटचे 3 रॅपिड फायर क्वेश्चन, फक्त तुम्हाला 2 पैकी एकच निवडायचं आहे. पुढच्या वेळी 2031 समजा पुन्हा महापालिकेची निवडणूक आली आहे, जे आत्ता नाही घडलं पण त्यावेळी घडू शकतं का? 100 की 125? 100. बरं. शहराध्यक्ष की महापौर? बाबू एकच. महापौर. आणि अगदी आता शेवटचं, प्रभाग क्रमांक 28 की चिंचवड विधानसभा? तो भविष्यातला प्रश्न आहे. तरी सुद्धा मनातलं उत्तर काय? नाही, तो भविष्यातला आहे. शेवटी पुढे काय होईल सांगता येत नसतं. त्यामुळे पण मिळालीच संधी मिळाली, हा पक्ष सृष्टी ठरवतील. पण सध्या तरी प्रभाग क्रमांक 28. ओके. एकंदरीत बापूंनी खूप सुंदर प्रकारे मनमोकळे आणि दिलखुलास उत्तर दिले. अर्थात ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे कायम देत असतात. अर्थात शहराध्यक्ष आहेत ते पण भाजपच आहे, त्यामुळं प्रत्येक वेळी कुठे कशी ढील द्यायची, कशी उत्तर द्यायची ती त्यांनी दिलीच आहेत. पण
मला एक बापू आणखी एक महत्त्वाचा मुद्दा एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की आता सगळेजण निवडून आलेले आहेत, निवडणुका झाल्या, 9 वर्षांनी निवडणुका लागल्या, 9 वर्षांनी का होईना जनतेच्या बुटाला शाई लागलेली आहे मतदानाची. आता जनतेला अपेक्षित आहे ते तुमच्या सगळ्यांकडून, ती म्हणजेच विकासाची. कारण झालंय असं, निवडणुका आता आम्ही निवडून देतो, पण पुन्हा एकदा 5 वर्षांनी तोच प्रश्न, विकास झाला का? मला असं वाटतं पुढच्या वेळी ज्यावेळी पुन्हा एकदा निवडणुका लागतील त्यावेळी तुम्ही हे करून दाखवलं, हे तुम्ही सांगण्यापेक्षा जनतेने सांगितलं पाहिजे. बापू असा एखादा तरी एक दिवस उजाडावा लोकशाहीमध्ये की राज्यकर्त्यांनी किंवा पक्षांनी आपला जाहीरनामा जाहीर करू नये, तर जनतेनं जाहीर करावा की या पक्षानं हे करून दाखवलं. तर अशी वेळ भविष्यात या पिंपरी चिंचवडमध्ये यावी. आणि आता निवडणुका झाल्या, विजयोत्सव झालाय, जल्लोष झालाय, आता आपण कामाला लागाल. अर्थात जनतेसाठी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.